छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की अंगावर काटे येतात. हे शिवाजी महाराजांनी मेढ्रांचं रूपांतर सिंहांमध्ये केलं आणि ते सिंहांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण होते की परस्त्री हे माते समान असली पाहिजे. बरोबर. आणि आजकाल आता आपण बघितलं की कोलकात्याला एक झालेला डॉक्टरचा. स्त्री ही मराठ्यांच्या देवाऱ्यातील देवता आहे आणि तिची विटंबना माझ्या राज्यामध्ये माझ्या जागिरीमध्ये कुठेही सहन केल्या जाणार नाही. त्याला कडक शासन दिल्या जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांची संकल्पना हिंदवी स्वराज्याची काय होती? जे फक्त 14 सवंगड्यांनी चालू झालेलं हिंदवी स्वराज्याचं आपलं सैन्य 2 लाख पायदळ आणि 1 लाख अश्वरू होतं. गड किल्ले आपल्या बापाची जहागीर नाही, छत्रपती शिवाजी महाराजांची जहागीर आहे आणि आपण ते जपले पाहिजे. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं त्यावेळेस GDP होती महाराष्ट्राची 2,36,000 कोटी रुपयाचं राज्य होते. इथे शिवाजी महाराजांचा पुतळा 45 किलोमीटर वारणाऱ्या वाऱ्यांनी लगेच पडतो 8 महिन्यात. शिवाजी महाराजांचा किल्ले बांधलेले आहेत, 350 वर्ष झाले, अजूनही तसेच आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. तर आजकाल आपला इतिहास आपल्या पुस्तकातच सीमित राहिलेला आहे. तर आज आपण छत्रपती शिवाजी महाराज व विदर्भाच्या इतिहासावर भर टाकणार आहोत. त्यासाठी आज आपल्यासोबत आहे इतिहासाचे अभ्यासक केवले सर. सर, स्वागत आहे तुमचं करेक्टिंग नोट्समध्ये. धन्यवाद. सर, तुम्ही हा इतिहासासारखा सब्जेक्ट जर तुम्ही आज अभ्यास करताय तर हे तुमचं कशी सुरुवात झाली? मी पहिलेपासूनच म्हणजे मला शिवाजी महाराजांविषयी प्रचंड आकर्षण होतं आणि त्याकरताच मी स्वतः जवळपास 70-80 गडकिल्ले फिरलो. त्याच्यानंतर विविध पुस्तकं वाचले. मी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचा सदस्य आहे. त्याच्यानंतर एक आवड अशी निर्माण झाली की ठीक आहे, शिवाजी महाराजांनी आजपर्यंत जे प्रचंड असं निर्माण केलं, की यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, त्याच्यानंतर त्यांची जबरदस्त अर्थनीती होती. म्हणजे स्वराज्य काही हे गरीब नव्हतं, हे ते श्रीमंत होतं. त्या गोष्टींचं एक मला आकर्षण वाटायला लागलं आणि मी अभ्यासात पडलो. मग करता करता असं वाटलं की काहीतरी अपूर्ण आहे का. मग मोडी लिपी, जी मोडी लिपी आहे आपल्या मराठीची मूळ लिपी आहे, ज्याप्रमाणे कन्नड लिपी आहे, ज्याप्रमाणे तमिळ लिपी आहे, ज्याप्रमाणे मल्याळम लिपी आहे, ज्याप्रमाणे गुजराती बंगाली लिपी आहेत, उडिया लिपी आहे, त्याचप्रमाणे आपल्या मराठीची मूळ लिपी ही मोडी आहे. अच्छा. आणि या मोडी लिपीमध्ये जवळपास 10 कोटी कागदपत्र आहे. बापरे. त्यापैकी फक्त 5 लाख कागदपत्रांचा अभ्यास झालेला आहे. 9,95,00,000 कागदपत्र आजही धुळकात पडलेले आहेत, कारण अभ्यास करणारे लोक नाही तितकी. अच्छा. महाराष्ट्रात ही आपली स्वतःची मराठीची स्वतःची लिपी आहे, जी जवळपास 1000 वर्ष जुनी आहे. पण याच्यातून मला अभ्यासाची गोडी लागली. मी आता अजूनही मोडीच्या पत्रांचा म्हणजे शिवाजी महाराजांच्या पत्रांचा, पेशवेकालीन पत्रांचा, बहमनीकालीन मोडी लिपीचा अभ्यास करतोय. सध्याची अभ्यासकच आहे मी आणि अभ्यास कधी संपत नसतो. तर त्या अभ्यासातूनच मग गोडी लागत गेली. एक एक टप्पा पुढे पडत गेला आणि असं हळूहळू या विषयाकडे वळलो की आपल्याला आता याच्यामध्येच काहीतरी चांगलं करायचं आहे, की पुढच्या युवा पिढीपर्यंत, समाजापर्यंत जो इतिहास आहे, जो दडलेला इतिहास आहे, केवळ अफजल खान, शाहिस्ते खान, औरंगजेब याच्यापुरते शिवाजी महाराज सीमित नाही, तर त्यांनी शेतकऱ्यांकरता काय केलं, त्यांनी सामान्य लोकांकरता काय केलं, त्यांनी आपल्या राष्ट्राच्या श्रीमंती, वैभवा, समृद्धीकरता काय केलं, त्यांनी आपल्या राष्ट्राचं चलन कसं चालू केलं, आणि त्याच्यानुसार जर तुमच्या राष्ट्राला संपत्तीकडे, समृद्धीकडे, वैभवाकडे न्यायचं असेल तर चलन तुमचं पाहिजे, ट्रेडिंगचे म्हणजे आरमार तुमचं पाहिजे, त्याच्यानंतर तुमचं जे राज्य आहे श्रीमंत पाहिजे. भिकाऱ्याला कोणी विचारत नाही. बरोबर आहे. आणि आपल्या मराठीमध्ये एक म्हण झालेली आहे, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. पण ही ओळ जर सर्वात जास्त कोणाला आवडत असेल तर ती सतत नापास होणाऱ्या मुलाला आवडते. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. पण शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलं की नाही, जर तुमची नोंद जर जगाने घ्यावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला काहीतरी इतिहास घडवावा लागेल, तरच तुम्ही इतिहासाच्या पटलावर याल. आणि त्यामुळे इतिहास ही अशी गोष्ट आहे की प्रत्येक आपल्या महाराष्ट्रातल्या तरुणांनी याचा अभ्यास करावा आणि शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या प्रत्येक अंगाचा अभ्यास करा, की तुम्हाला कळेल की त्यांनी किल्ले कसे बांधले. तुम्हाला गड किल्लेसारखे जलदुर्ग दिसणार नाही, जलदुर्गासारखे भुईकोट दिसणार नाही. प्रत्येक जलदुर्गामध्ये शिवाजी महाराजांनी वेगळी पद्धत वापरली आहे, प्रत्येक भुईकोटामध्ये वेगळी पद्धत वापरली आहे आणि प्रत्येक गड किल्ल्यामध्ये वेगळी पद्धत वापरली. तर तो इतिहास आपल्या पिढीपर्यंत येणं आवश्यक आहे असं मला वाटलं आणि म्हणून मी हा अभ्यास चालू केला.
छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण होते की परस्त्री माते समान असली पाहिजे. बरोबर. आणि आजकाल आता आपण बघितलं की कोलकात्याला एक झालेला डॉक्टरचा. तर सर मग आपले शिकवण कुठेतरी मागे राहिलेले आहे. प्रश्न शिकवणीचा नाहीच आहे. आता शिवाजी महाराजांच्या वेळेस कोणती शिकवण होती? तेव्हा कुठे कॉलेजेस होते, कोणते विद्यालय होते? नाही. सामाजिक शिकवण जी होती म्हणजे प्रत्येक कुटुंब ही शाळा होती. आणि त्या शाळेमध्ये त्या कुटुंबातल्या प्रत्येक मुलीला त्याची मर्यादा, त्याचे संयम, त्याचे संस्कार हे शिकवल्या जात होते. मुलींना सांगितलं जात होतं की तुम्ही कसं वागावं, त्याप्रमाणे मुलांना सुद्धा सांगायचे की तुम्ही स्त्रियांसोबत कसा भाव ठेवावा. आणि दुसरं म्हणजे जेव्हा आपण शिवाजी महाराजांची गोष्ट करतो त्यावेळेस जेव्हा रांझ्याचे एक पाटील होते, बाबाजी बिन भिकाजी गुजर हे त्यांचं नाव, त्यांनी एका परस्त्रीसोबत बदअमल केला. म्हणजे हे मोडीचं पत्र आहे. लोक सांगतात, कोणी सांगतात बलात्कार केला वगैरे. बलात्कार नाही केला, बलात्कार नाही केला, बदअमल केला. म्हणजे त्यांनी विनयभंग केला त्या स्त्रीसोबत. तर त्याची सुद्धा मुभा शिवाजी महाराजांच्या त्या पुणे आणि सुपे ही जी जहागिरी होती, 290 गावांची जहागिरी होती, त्याच्यात ती सुद्धा मुभा नव्हती. स्त्रियांसोबत तुम्ही व्यवस्थितच वागलं पाहिजे. स्त्री ही मराठ्यांच्या देवाऱ्यातील देवता आहे आणि तिची विटंबना माझ्या राज्यामध्ये, माझ्या जहागिरीमध्ये कुठेही सहन केल्या जाणार नाही. त्याला कडक शासन दिल्या जाईल. आणि म्हणूनच शिवाजी महाराजांनी त्या रांझ्याचा जो पाटील होता, जो जुलमी होता, रयतेवर अत्याचार करायचा, त्याला एक कडक शासन दिलं. आणि ते शासन होतं की त्याचा चौरंगा केला. चौरंगा करणं म्हणजे शिक्षा अशी होती की दोन्ही खांद्यापासून हात कापून टाकायचे आणि कमरेपासून दोन्ही पाय कापून टाकायचे. आपण लहानपणी गुडगुडीवर खेळलो लाकडाच्या चालताना, तशी एक लाकडाची जी गुडगुडी असते, आपल्याला कधी कधी एखादी भिकारी बिचारे ज्यांनी अपंग असतात ते बसलेले दिसतात, त्याच्यावर त्याला बसवायचं आणि गावात त्याला सोडायचं. अशी शिक्षा आजच्या काळात अशी शिक्षा आजच्या काळात शक्य नसेल, पण शिक्षा ही ताबडतोब दिली पाहिजे. आता चीनमध्ये जर तुम्ही बघितलं, एका महिन्यात त्याला शासन होतं. सौदी अरेबियामध्ये त्याचा जसा गुन्हा सिद्ध झाला 7 दिवसामध्ये त्याला शासन केलं जातं. म्हणून तिकडे क्राईम रेट कमी आहे. इथे वर्षानुवर्ष केसेस चालू राहतात. खालचं कोर्ट, हाय कोर्ट, सुप्रीम कोर्ट, मग राष्ट्रपतीची माफी. त्यामुळे गुन्हेगार सुटून जातो आणि त्या शिक्षेला अर्थ राहत नाही. तेवढ्या याच्यात इतर मुली कोणत्या भयानक कृत्याला बळी पडतात. तर शिवाजी महाराजांच्या काळात वेळेवर शासन होतं आणि शिक्षा ही वेळेवर दिली तरच समाजामध्ये त्याचा वचक राहतो आणि मग गुन्हेगार घाबरतात. तर म्हणून परस्त्री माते समान हे शिवाजी महाराजांची शिकवण आहे ना, ती आजच्या पिढीला सुद्धा घेतली पाहिजे. कारण मन जर विकृत झाले तर समाज विकृत होतो, समाज विकृत झाला तर राष्ट्र विकृत होतं, आणि राष्ट्र विकृत झाला तर संपूर्ण बेबंदशाही माजते. त्यामुळे समाज हा चांगला सुसंस्कृतच झाला पाहिजे, असं शिवाजी महाराजांची शिकवण होतं. तर आणखी आपण काय शिवाजी महाराजांकडून शिकलेलं पाहिजे? शिवाजी महाराजांकडून शिकलं पाहिजे आपण व्यवस्थापन. आता शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये जवळपास असे अनेक प्रसंग आले की त्याच्या जागी कोणी, शिवाजी महाराजांच्या जागी जर कोणी सामान्य माणूस असता त्यांनी आत्महत्याच केली असती. की एकीकडे अफजल खानाचं प्रचंड मोठं आक्रमण आणि एकीकडे शिवाजी महाराजांच्या प्रिय पत्नी सईबाई साहेब या मरणासन्न अवस्थेत आहे. आणि हे असताना एखादा पती आपल्या पत्नीला सोडून स्वराज्याच्या कामाकरता, आपल्या राष्ट्राला, रयतेला वाचवण्याकरता सर्वस्व सोडून हा अफजल खानाशी लढायला जातो. आणि हे करत असताना आई थांबवत नाही मुलाला, अरे तू जाऊ नको, तुझी पत्नी आजारी आहे, तिची काळजी घे, असं काही ती म्हणत नाही. ती म्हणते नाही, ही जबाबदारी एक राजा म्हणून जर तुम्हाला व्हायचं असेल, जबाबदारी तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्हाला या गोष्टी कराव्या लागतील. आणि तिथे जिजाऊ महासाहेबांचं मोठेपण दिसून येतं की हीच जिजाऊ जिच्या प्रेरणे उजळे स्वराज्य ज्योती, हीच जिजाऊ जिने घडविले श्री शिवछत्रपती. मग आपण जेव्हा हा विचार करतो की शिवाजी म्हणजे काय, शिवाजी या 3 शब्दांमध्ये काय अर्थ आहे, तर शिस्तीचा वास्तविक जिवंतपणा म्हणजे शिवाजी. की प्रत्येक क्षण आणि प्रत्येक कण ही शिस्त म्हणजे शिस्त. ना त्यांनी शिस्त स्वतः मोडली, ना त्यांनी आपल्या मावळ्यांना मोडू दिली, ना कोणत्या सैनिकांना मोडू दिली. स्वराज्यामध्ये जी सगळ्यात महत्वाची ती शिस्त महत्वाची होती. आणि जिजाऊ म्हणजे काय, जिद्दीची जाणीव करून देणारी आई म्हणजे जिजाऊ. स्वतःच्या मुलामध्ये जर तुम्हाला काही निर्माण करायची जिद्द निर्माण करा की मी शून्यातून विश्व निर्माण करेन. आजकाल असं आहे की एखाद्या शेतकऱ्याजवळ 10 एकर जमीन असली आणि त्याच्यावर कर्ज झालं,
तो लगेच एकदम आत्मघाती मार्ग पत्करतो. त्याचं कारण काय आहे की आपण शिवचरित्र वाचतच नाही. आपल्याला शिवचरित्र माहीतच नाही. आपल्याला शिवचरित्र काय माहिती आहे? अफजल खान, शाहिस्ते खान, औरंगजेब, सुरत लुटली, हे लुटली, आपल्या पुस्तकात तेवढंच. पण शिवाजी महाराजांच्या जीवनाचे जे अनेक पैलू आहेत की तुमच्या घराचं व्यवस्थापन कसं असावं, तुमचं शिल्कीचं अंदाजपत्रक असावं, तुमच्या राज्याचं व्यवस्थापन कसं असावं, व्यवस्थापन कौशल्य जे होतं, तुम्हाला सांगतो की शिवाजी महाराजांनी हे जे स्वराज्य निर्माण केलं ना, हे आजच्या जर याच्यात काढलं आपण दरोडी उत्पन्नामध्ये किंवा आजच्या GDP मध्ये, तर त्यावेळेसचं ते स्वराज्य 2,36,00,000 आपलं माफ करा 2,36,000 कोटी एवढं उत्पन्न असलेलं स्वराज्य होतं. एवढं GDP आपल्या महाराष्ट्राची त्यावेळेस होती. जेव्हा शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं त्यावेळेस ही GDP होती महाराष्ट्राची 2,36,000 कोटी रुपयाचं राज्य होते हे. बापरे. म्हणजे त्यावेळी आशियातलं मला वाटतं सगळ्यात श्रीमंत राज्य हे असेल. नक्कीच. आणि जेव्हा औरंगजेब मेला ना तेव्हा त्याच्या राज्यावर कर्ज झालं होतं. आणि जेव्हा शिवाजी महाराजांनी देह ठेवला तर त्यांनी स्वतःच्या मुलाकरता शिल्लक पैसे ठेवले होते की उद्या जाऊन माझ्या मुलाला जेव्हा हे लढावं लागेल पुढे तर त्याला कोणत्या गोष्टीची कमतरता भासली नाही पाहिजे. आजकाल काय करतात, मोठ्या मोठ्या घराण्यातले मोठे मोठे कर्ज काढून ठेवतात, मग ते त्यांच्यानी फेडणं होत नाही आणि आपल्या मुलाला पराक्रमाचा वाव मिळावा म्हणून ते कर्ज सगळं त्याच्या बोकांनी मारून ते चालले जातात. शिवाजी महाराजांनी तसं केलं नाही. हे व्यवस्थापन जे होतं त्यांचं गडकिल्ल्यांचं होतं. 50,000 रुपये दरवर्षीच्या रायगडाकरता शिल्की ते काढून ठेवायचे. आणि जे महत्वाचे किल्ले होते स्वराज्यातले म्हणजे पुरंदर असेल किंवा सिंहगड असेल किंवा सिंधुदुर्ग असेल तर या किल्ल्यांकरता प्रत्येक किल्ल्याकरता दरवर्षीचा 10,000 रुपये ते शिल्लक काढून ठेवायचे. आणि त्याच्यापेक्षा जे खालच्या प्रतीचे किल्ले होते त्यांच्याकरता 5,000 रुपये काढून ठेवायचे. तर हे शिवाजी महाराजांचं व्यवस्थापन कौशल्य होतं. कोणताही सैनिक याला कोणती जहागिरी दिली जात नव्हती, त्याला वेतन दिलं जात होतं. तो सरकारचा एक सेवक म्हणून काम करत होता, मालक म्हणून नाही. आणि ही सेवकाची भावना जी होती ना, हे जे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा, हे शिवाजीची इच्छा नाही. हे राज्य शिवाजीचं नाही, हे राज्य जिजाबाईचं नाही, हे राज्य आहे ना ही श्रींचं आहे, भगवंताचं राज्य आहे. आणि ही जी कल्पना शिवाजी महाराजांनी रुजवली सामान्य रयतेच्या मनात की रयतेला वाटायला लागली हे राज्य माझं आहे, मी टिकवलं पाहिजे. कारण सुलतानांच्या काळामध्ये जेव्हा सुलतान टॅक्स घ्यायचे 100 पोते जर एखाद्या शेतकऱ्याला होत असतील तर त्याच्यातले 80 पोते सुलतान घेऊन जायचे आणि या बिचाऱ्यांकरता फक्त 20 पोते करून 20 पोते. शिवाजी महाराजांना लक्षात आलं की आपलं जे व्यवस्थापन आहे कुठे चुकून आलं. तर मग त्यांनी एक केलं की बा जे गरीब शेतकरी होते तुम्हाला मी सगळं जे शेतीचे अवजार आहेत म्हणजे नांगर असेल बैल असेल हे सगळे मी देतो, तुम्ही शेती करायची, शेती पिकवायची. त्या शेतीमधले 60% जे होतं ते शेतकऱ्याचं आणि 40% जे जात होतं ते सरकारला जात होतं. त्यामुळे शेतकऱ्यांना वाटायला लागलं जेव्हा 290 गावांची जी जहागीर होती शिवाजी महाराजांची पुणे आणि सुपेची, त्यांना वाटायला लागलं की सुलतान तर आपल्याला 20 पोते देतोय, हा आज आलेला नवीन मुलगा याच्यामुळे आपलं घरदार चांगलं पोचल्या जात आहे, आपण जरा सुदृढ होत आहे. नाही तर कुपोषित झाले होते सगळे, खायला पोटभर नाही, मरमर मरायचं, मेहनत करायची, परिश्रम करायची आणि फायदा सगळं सुलतानांना. पण जेव्हा शिवाजी महाराजांनी त्यांना 60% दिल्याबरोबर ते सगळे तगडे व्हायला लागले. म्हणजे जे कुपोषित झालेली प्रजा होती ती चांगली पोषित झालेली दिसायला लागली, त्यांच्या चेहऱ्यावर तेज आलं. आणि तेज आल्याबरोबर जे तेव्हा पोरं प्रत्येक घरामध्ये 4-4, 5-5 राहायचे, मग 2 पोरं शेतीला आणि 3 पोरं सैन्यात. पण हा जो 3 पोरांचा जो फायदा होता शिवाजी महाराजांना एक लढाऊ म्हणून, तर त्या सामान्य शेतकऱ्याचा त्यांनी सैनिक बोलवला. आणि जेव्हा गजानन भास्कर मेंदळे खूप मोठे इतिहासकार आहे त्यांना जेव्हा विचारलं की शिवाजी महाराजांचं जर आपल्याला एका वाक्यात जर करायचं असेल वर्णन तर कसं करायचं, तर त्यांनी सांगितलं की शिवाजी महाराजांचं जर वर्णन करायचं असेल तर एका वाक्यात ही हॅज टर्न्स लॅम्स इनटू लायन्स. खूप मोठं. शिवाजी महाराजांनी काय केलं, शिवाजी महाराजांनी मेंढरांचं रूपांतर सिंहांमध्ये केलं की जे नुसते घोड्यांच्या टापांनी घाबरून जात होती प्रजा आणि रयत, सैरावया सुटत होती, पळत सुटत होती, ती प्रजा लढायला लागली सुलतानांसोबत आणि त्यांना उत्तर द्यायला लागली तलवार घेऊन. हे शिवाजी महाराजांनी मेंढरांचं रूपांतर सिंहांमध्ये केलं आणि ते सिंहांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. तुम्ही हिंदवी स्वराज्य म्हणलात, आपण हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांची संकल्पना हिंदवी स्वराज्याची काय होती? कारण हिंदवी स्वराज्य आज आपण दुसऱ्याच मार्गाने चालू, हिंदवी स्वराज्याच्या नावाने खूप भांडणं होऊन राहिलेले.
हिंदवी स्वराज्याची संकल्पना एक उदात्त राज्य होतं की हे भगवंताचं राज्य आहे. इथे स्त्री माते समान, इथे कोणावर अन्याय होणार नाही, प्रत्येक धर्म बद्दल सद्भाव आहे, पण कोणी दुसऱ्या धर्मामध्ये उगाच ढवळाढवळ करायची नाही, त्यांनी त्याच्या पायरीने राहायचं. हिंदवी स्वराज्य म्हणजे रयतेचं राज्य, रयतेनी निर्माण केलेलं, रयतेसाठी आणि रयतेच्या परोपकारासाठी चालवलेलं राज्य म्हणजे हिंदवी स्वराज्य. ही संकल्पना शिवाजी महाराजांची होती. आणि नेमकी हीच संकल्पना सुलतानांना नको होती, औरंगजेबाला नको होती. त्याच्या हे लक्षात आलं होतं औरंगजेबाच्या, जर ही संकल्पना सगळीकडे रुजायला लागली तर माझं राज्य खालचं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच तो इरेला पेटला होता की काही करून मला हे निर्माण झालेलं स्वराज्य हे नष्ट करायचं आहे. कारण तो एक विचार होता, सामान्य लोकांनी जेव्हा स्वतःच्या अंगावर घेतली जबाबदारी लढायची, तर तुम्ही एक विचार करा की आजपर्यंत भारताच्या इतिहासामध्ये जेव्हा एखादा राजा मेला किंवा सेनापती मेला तर सैन्य हे सुटून जायचं, ते जबाबदारी घेत नव्हतं, कारण ते स्वामीनिष्ठ सैन्य होतं. सगळ्यात पहिले या राष्ट्रामध्ये जर राष्ट्रीय सेना जर कोणी बनवली असेल ना तर ती छत्रपती शिवाजी महाराजांनी बनवली. आणि त्या सैनिकाला राष्ट्रनिष्ठा आणि धर्मनिष्ठा शिकवली. आणि जे सैन्य लढत होतं ते राष्ट्रनिष्ठ आणि धर्मनिष्ठही लढत होतं. की एका समोर आपण बघतो की 300 बांधल, जेव्हा बाजी प्रभू, हरिसिंग जाधव, रायाजी बांधल हे जेव्हा घोडखिंडीमध्ये लढले तर त्यांच्यासमोर सिद्धी जोहरची 5000ची फौज होती, हे फक्त 300च लोक होते. यांना माहित होतं की आपल्याला मारायचंच आहे, यांना माहित होतं की आपल्याला मारायचं आहे, आपल्याला दुसरा मार्गच नाहीये. पण मरता मरता ते एवढं मोठं कार्य करून गेले की लाख मेले तर चालतील पण लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे. का असं का? कारण त्यांना हे माहित होतं की उद्या आपण मेलो तरी माझ्या कुटुंबाची काळजी घेणारा माझा राजा तिथे आहे आणि तो माझ्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडणार नाही. हा दुर्दम्य आत्मविश्वास त्यांना होता. आज काय, कधी काळी सैनिकांकडे आम्ही लक्ष देत नाही. आज सैनिकांना जेव्हा आमचे सियाचीन ग्लेशियरमध्ये सैनिक मारले जातात किंवा काश्मीरमध्ये मारले जातात तर त्या कुटुंबाकडे आपण तेवढ्या प्रमाणात लक्ष देतो का? समाज म्हणून आमचं काही कर्तव्य आहे की नाही त्यांच्या मुलांप्रती, त्यांच्या कुटुंबाप्रती, ही जबाबदारी आपण विसरत चाललेलो आहे. त्यावेळेस तसं नव्हतं. सैनिक म्हणजे हा राष्ट्राचा आत्मा, शेतकरी म्हणजे हा राष्ट्राचा आत्मा. या दोन चाकांवरती कोणतंही राष्ट्र बलवान राहतं. कारण तुम्हाला काही झालं, तुम्ही कॉम्प्युटर खाणार नाही, चिप्स खाणार नाही, तुम्ही खाल ते अन्नच. तो पिकवणारा शेतकरी तो सुखी संपन्न झाला, राष्ट्र श्रीमंत होईल. राष्ट्र श्रीमंत झालं तर रक्षण करणं आलं सीमांचं. त्याच्याकरता सैनिक मजबूत पाहिजे, सैनिकाच्या पोटात अन्न पाहिजे, रिकाम्या पोटी सैन्य चालत नाही. आणि ते शिवाजी महाराजांनी केलं की शेतकरी श्रीमंत बनवला, सैनिक सुदृढ बनवला आणि या दोघांच्या कॉम्बिनेशननी हिंदी स्वराज्य निर्माण केलं. आणि हे नष्ट नाही करता आलं. ज्या मुघलांनी कित्येक राज्याच्या राज्य खालसा केले, कित्येक मोठे मोठे राजे मारून टाकले, त्या मुघलांना मराठा साम्राज्य नष्ट करता आलं नाही. मराठ्यांनी मुघलांना संपवलं. पण आपल्यासमोर भारी पडले ते इंग्रज, कारण ते प्रत्येक दृष्टीने मोठे होते. मग त्यांच्याजवळ शस्त्र चांगले होते, त्यांच्याजवळ शिस्त वेगळ्या प्रकारची होती आणि आपल्यामध्ये भांडणं लागले जे शिवाजी महाराजांनी कधी होऊ दिले नाही. नंतर त्यांनी तो संयम पाळला नाही आणि म्हणून आपण खालसा झालो नंतर 1818 मध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, तर हिंदवी स्वराज्य निर्माणासाठी सुरुवात कुठून झाली? मग सुरुवात जेव्हा महाराजांनी स्वराज्याची जी सुरुवात केली, सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगितलं 290 गावांची जहागिरी होती, पुणे आणि सुपे. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांची जे रायरेश्वराला शपथ घेतली तेव्हा फक्त 14-15 जण होते. आणि तिथून एका छोट्याशा घटनेपासून शिवाजी महाराजांनी हळूहळू स्वतःला वाढवत नेलं. आणि त्यांनी सांगितलं की जरी स्वप्न मोठे जरी असले तरी सुरुवात लहानांपासून करायची. कोणताही शत्रू शिवाजी महाराजांनी एकदम सगळेच्या सगळे शत्रू अंगावर घेतले नाही. ते बरोबर जर मला मुघलांसोबत लढायचं आहे ना तर आदिलशहाशी त्यांनी तह केला, मुघलांशी लढले. मला आदिलशहाशी लढायची आहे ना, मग त्यांनी मुघलांसोबत तह केला. म्हणजे पहिले एकेकाला संपत गेले, एकेकाला हरवायचं, दुसऱ्याला लुटायचं, त्यालाही सोडायचं नाही, यालाही लुटायचं त्यालाही लुटायचं, पण त्याला लुटताना याला सोबत घ्यायचं, याला लुटताना त्याला सोबत घ्यायचं. हे जी शिवाजी महाराजांची नीती जी होती की शठम प्रति शाठ्यम, खटाशी वावे खट, उद्धटाशी वावे उद्धट. म्हणजे काय, आजपर्यंत काय झालं होतं की जेव्हा राजपूत लढले ते लढले ते तत्वानी लढले. असं नव्हतं की राजपूत शौर्यामध्ये कुठे कमी होते, मुळीच नाही.
शौर्यामध्ये तर जबरदस्त होते, ते कमी कुठे पडले? ते क्रौर्यात कमी पडले. की जिंकल्यानंतर जिथे जेत्यांनी जसं वागायला पाहिजे पराजित झालेल्या शत्रूसोबत, तिथे ते वागले नाही आणि तिथे ते हरले. पण शिवाजी महाराज यांनी ती नीतीच बदलून टाकली की मला जर करायचं आहे आणि माझ्या राष्ट्रामध्ये मला सुखसंपन्न व्हायचं आहे तर माझ्या सैनिकांना विजयाची गोडी लागली पाहिजे. पराभवाचं मरण नको, पराभवाचं स्वाभिमानी मरण नको. विजयाचं जे आनंद आहे तो आनंद आम्हाला साजरा करायचा आहे. त्याच्याकरता त्यांनी जे आजपर्यंत युद्धनीती होत्या, पहिले युद्धनीती काय होती? साधारणतः पहिल्याच्या राजांची युद्धनीती सगळ्यात समोर हत्ती, मग घोडे, मग पायदळ, अशी तर आपली एक ठरलेली रचना होती गेल्या 3-3.5 वर्षापासून. म्हणजे सम्राट अशोकाच्या काळातही तेच होतं, समुद्रगुप्ताच्या काळातही तेच होतं, आणि आतापर्यंत जे आपलं म्हणजे राजस्थानातले राजे लढले त्यांचंही तेच होतं. त्याचे हत्ती दळ होतं. हत्ती ठीक आहे, तुम्ही त्याला आक्रमण करायला लावलं, तो समोरच्याला सैनिक जर केला चालून शत्रूवर तर ठीक आहे, पण शत्रूचा एखादा बाण जर लागला त्याच्या सोंडेला आणि तो बिथरला आणि त्यांनी शत्रूला मारायच्या जागी स्वतःच्या सैन्यात जर तो उधळला, तो नुकसान कोणाचं होईल? स्वतःच. शिवाजी महाराजांनी काय केलं की उझबेक तंत्र आहे तलघमा नावाचं, त्याच्यात घोडदळ अतिशय महत्वाचं आहे. त्यांनी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला. उझबेक युद्धतंत्र आहे ते तलघमा नावाचं, सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला की आपण कुठे कमी पडतो, आणि ते जिथे जिथे कमतरता आहे तिथे त्यांनी ते भरून काढण्यास तयार केली. घोडदळ जे होतं ते त्यांनी अतिशय वेगवान बनवलं आणि त्यांचाच आदर्श नंतर बाजीराव पेशव्यांनी घेतलेला आहे. जर तुम्हाला राज्य वेगवान रीतीने राबवायचं असेल, वेगवान रीतीने जिंकायचं असेल तर तुमचं घोडदळ मजबूत असलं पाहिजे. आणि ज्या दिवशी शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य स्थापन झालं, तुम्हाला आश्चर्य वाटेल की 2 लाख हे पायदळ आणि 1 लाखाचं अश्वदळ होतं स्वराज्याचं, की जे फक्त 14 सवंगड्यांनी चालू झालेलं हिंदवी स्वराज्याचं आपलं सैन्य 2 लाख पायदळ आणि 1 लाख अश्वदळ होतं. 2 लाख पदाती आणि 1 लाख अश्वदळ. एवढं मोठं महाराजांनी वैभव निर्माण केलं, म्हणजे मोठी ताकद निर्माण केली. असंच नव्हतं घाबरत शिवाजी महाराजांना. शिवाजी महाराजांनी कोणालाही हरवलं, चांगल्या चांगल्याला हरवलं. आता हा कारतलब खान जो होता हा उझबेकिस्तानचा होता. स्वतः हा मुघल बादशाह औरंगजेब हा चंगेज खानचा स्वतःला वंशज म्हणून घेत होता. सिद्दी जोहर हे जे सिद्धी वगैरे होते हे कुठचे लोक आहेत? हे पार त्या आफ्रिकेतले लोक आहेत. निग्रो जिथे आपण म्हणतो तिथले लोक आहेत. कोणाला सोडलं? मोठे मोठे राजपूत, बुंदेल, जाट हे जेवढे असतील मोठे मोठे त्यावेळेसचे राजा, प्रत्येकाचा पराभव शिवाजी महाराजांनी केला. आणि त्याला एकच कारण म्हणजे जी सैन्य होतं ते राष्ट्रनिष्ठ होतं, धर्मनिष्ठ होतं, स्वामीनिष्ठ नव्हतं. आणि याच स्वामीनिष्ठ, धर्मनिष्ठ, राष्ट्रनिष्ठ सैनिकांच्या भरोशावर शिवाजी महाराजांनी सगळ्यांचा पराभव केला. की शेवटी औरंगजेब त्रासून म्हणतो की बाब मी का हरून आलो, की माझ्याजवळ एवढे मोठे सरदार आहे, हा उझबेकिस्तानचा, हा अफगाणिस्तानचा, हा ईदचा, हा बुदेलखंडचा, राजस्थानातला हा ईदचा, तो डोगरा, एवढे मोठे मोठे सरदार असताना मी का हरून आलो? तर त्याचं कारण म्हणजे आमच्या सैनिकांना म्हणे ऐत खाऊची सवय झालेली आहे, त्यांना पाहिजे म्हणे सगळे शौक, ह्याच्यामध्ये सगळे लागलेले आहे म्हणे. आणि तेच मराठे म्हणे त्यांच्यासाठी त्यांचं स्वराज्य हे त्यांच्या स्वतःचं स्वराज्य आहे, हे काही शिवाजी महाराजांचं स्वराज्य नाही आहे, त्यांचं स्वतःचं आहे. आणि स्वतःच्या स्वराज्यासाठी ते लढून आले म्हणून आम्ही पराभव पत्करून आलो. हे औरंगजेब म्हणून लागतो आपल्या ह्याच्यामध्ये. जिजाऊ मातेने शिवाजी महाराजाला घडवलं असं म्हणतात, तर मग जिजाऊ माताची कोणती शिकवण शिवाजी महाराजने घेतली? जिजाऊ महासाहेबांनी सगळ्यात पहिले, जेव्हा तुम्ही लहान असता, जिजाऊ महासाहेबांबद्दल एक अतिशय वाईट प्रसंग घडला होता. ते असं की जे सिंधगडचे राजे लखुजी जाधव होते, हे देवगिरीला जे 1100-1200च्या काळात यादव साम्राज्य होतं ती त्यांचे वंशज होते. यादवांचे झाले जाधव. आणि निजामशहाच्या दरबारामध्ये जिजाऊ महासाहेबांचे वडील आणि त्यांचे 4 सख्खे भाऊ यांना बोलावण्यात आलं. जे आपल्या देवगिरीचा म्हणजे दौलताबादचा किल्ला आहे, ती निजामशहाची राजधानी होती. अच्छा. तर तिथे बोलावण्यात आलं आणि तिथे बोलावून पहिल्याच दरवाजाजवळ त्यांच्या तलवारी काढून घेण्यात आल्या. त्यांना सांगितलं आणि मुद्दाम त्यांना काही वाटायला नको म्हणून इतर 2-3 सरदारांच्या सुद्धा तलवारी काढून घेण्यात आल्या, जे मुस्लिम होते. मग याच्यानंतर जेव्हा ते राज दरबारात गेले तर त्यावेळेस
लखुजी जाधवांचा आणि त्यांचे 4 भाऊ यांचा भर दरबारामध्ये निजामशाहच्या आज्ञेने खून करण्यात आला. तर त्यावेळी जिजाऊ महासाहेब या गरोदर होते आणि जिजाऊ महासाहेब गरोदर असताना त्यांच्या मनातला जो अग्नी पेटून आला की माझ्या वडिलांनी, माझ्या भावांनी इमाने इतबारे या सुलतानाची एवढी सेवा केली आणि या सर्वांनी माझ्या वडिलाचा आणि माझ्या भावाचा इतका निर्घृणतेने खून केला, मी याचा वचपा काढल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच्यानंतर ही जी चीड निर्माण झाली होती ती चीड त्या बाळांनी ऐकलेली आहे. ते म्हणजे आईचे संस्कार हे गर्भातूनच असतात की मी हे सगळं बंद करीन. मी जो अन्याय माझ्या रयतेवर होतोय, जो अन्याय माझ्या मुलीबाईंवर होतोय, तो अन्याय मी सगळं बंद करेल, माझा मुलगाही बंद करेल. ही त्यावेळेसची जिजाऊ मासाहेबांची सुप्त इच्छा मला वाटतं त्या गर्भातल्या बाळांनी ऐकली. त्याच्यानंतर महाराष्ट्राचा सगळ्यात थोर सुपुत्र जन्माला आला आणि जिजाऊ मासाहेबांनी त्याला हळूहळू घडवलं. मग त्यांना घडवताना रामायण महाभारतातल्या गोष्टी, त्याच्यानंतर राणी पद्मिनीची गोष्ट की बा तिला जोहार का करावा लागला, एवढे मोठे ताकदवान राजपूत असताना आपल्या स्त्रियांना जोहार का करावा लागला. जवळ 20-22 हजार आपल्या हिंदू स्त्रियांनी म्हणजे धगधगत्या अग्निकुंडामध्ये जीव दिले की जेव्हा अल्लाउद्दीन खिलजीनी ते यज्ञकुंड जे होतं जिथे जोहार झाला त्याच्यातून जवळपास 14 टन सोनं काढलं. बाप, हे दागिने घालून जेव्हा आमच्या स्त्रिया जोहार केला त्यांनी, तर ही जी चीड होती त्या चिडीचं रूपांतर जे झालं ना ते स्वप्नात झालेलं आहे. असं शिवाजी महाराजांना जिजाऊ महासाहेबांनी घडवलं लहानपणी गोष्टी सांगून. आजकालच्या मायबापांना गोष्टीच माहीत नसतात कारण ते लागल्या सध्याशी मोबाईलमध्ये. त्याच्यामुळे मुलांना ते केव्हा सांगतील गोष्टी. जर त्यांना स्वतःला माहीत असेल रामायणातल्या महाभारतातल्या गोष्टी तर मुलांना सांगतील. पहिले आजी आणि आजोबा हे संस्कार केंद्र पहिलं होतं. आता आजी आजोबा सुद्धा टीव्हीच्या मागे लागलेले आहे, सिरियलच्या मागे लागलेले आहेत. तर मुलांना जे लहानपणापासून एक मित्रत्व हवं असतं, त्या चांगल्या गोष्टी, चांगले संस्कार हवे असतात, ते त्यांना भेटत नाही. त्याच्यापासून ते पारखे होतात. मग हळूहळू जे मोठे होत राहतात मग त्यांच्या मनामध्ये वेगळ्याच गोष्टी चालू होऊन जातात जे आजच्या समाजामध्ये जशा चालू आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना नेव्हीचे फादर म्हटले जातात. छत्रपती शिवाजी महाराजांनी जलदुर्ग बांधले. तर मग हे कसं शक्य झालं? कारण त्यावेळेला तर इतक्या हाय टेक्नॉलॉजी पण नव्हती. त्यावेळेस शिवाजी महाराजांनी जेव्हा अभ्यास केला की कोणतंही राज्य श्रीमंत केव्हा होतं, जर आपल्याला श्रीमंत व्हायचं असेल तर काय करावं लागेल? ट्रेडिंग करावं लागेल, व्यापार करावा, देवाणघेवाण करावी लागेल. जेवढी देवाणघेवाण होईल, जेवढी ट्रेडिंग होईल, जेवढा आपण आपल्या राज्यातला माल विकू शकू, तेवढा परकीय चलन आपल्याजवळ होईल, तेवढे आपण श्रीमंत. समुद्र ताब्यात होता इंग्रजांच्या, पोर्तुगीजांच्या, फ्रेंचांच्या, डचांच्या. मग शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं की मला जर यांच्यासोबत व्यापार करायचा आहे तर मला सुद्धा आरमार उभारलं पाहिजे. पण आता आरमार उभारायचं कसं? कारण ते जे पूर्ण शिकवण होती आरमाराची किंवा आपल्याजवळ ते लोक नव्हते, होड्या बांधणारे, गलबतं बांधणारे. मग पोर्तुगीज एक माणूस होता व्हिएगस नावाचा. लक्षात घ्या, महाराजांचं म्हणजे आपलं स्वराज्याचं आरमार जे आहे ना हे एका पोर्तुगीजांनी बांधलेलं आहे. आज पहिले व्हिएगस नावाच्या तो व्हिएगस आणि त्याचा मुलगा असे 2 जण होते. यांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्यात पहिले आरमाराचं गलबत उभं झालेलं आहे. पण जेव्हा त्यांच्या फादरला समजलं पोर्तुगीजांच्या की आपली माणसं शिवाजीला मदत करून राहिले, आपली माणसं मदत करून राहिले हे त्याला समजल्याबरोबर त्यांनी ताबडतोब स्वतःच्या पूजेतला क्रॉस पाठवलेला आहे आणि सांगितलं तुम्ही धर्माच्या विरुद्ध काम करत आहात, तुम्ही त्यांना मोठं बनवू नका. तर ते सुद्धा बघा किती धर्मप्रेमी असतात, रातोरात पिता पुत्र पळून चालले. आणि मग त्याच्यानंतर जे त्यांनी बांधलं 75% काम झालं होतं गलबताचं. पण ते बांधत असताना शिवाजी महाराजांनी 4-5 निरीक्षक ठेवले होते की यांचा पाया सगळ्यात महत्वाचं काय असतं त्यावेळेस, तुमचं जे पाया आहे म्हणजे बुड जे आहे हे होडीचं जमलं इमारत नंतर उभी करता येते ना, पाया मजबूत पाहिजे. तो पाया कसा करायचा हे शिवाजी महाराजांच्या निरीक्षकांनी बरोबर त्याची नोंद ठेवली होती आणि तो पाया मजबूत केला होता. त्या पायावरून हळूहळू शिवाजी महाराजांनी स्वतःचा आरमार, मग छोट्या गुराबा झालं, काही छोट्या होड्या झालं, सरपटणाऱ्या होड्या झालं, सपाट पायाच्या होड्या झालं,
ह्या बांधण्यास सुरुवात केली आणि आपलं जे आरमार होतं हे 1657 साली छोट्या मोठ्या होड्यांनी सगळ्यात पहिले आपलं समुद्रात उतरलं. आणि जसं जसं आरमार वाढायला लागलं, स्वराज्य वाढायला लागलं, श्रीमंती यायला लागली, तर महाराज ट्रेडिंग करायला लागले. मग समुद्रावर सत्ता गाजवायला लागले. आणि मग आपले ज्यावेळेस हिंदवी स्वराज्य जेव्हा पूर्ण होतं आणि 1674 साली महाराजांचा राज्याभिषेक झाला ना, त्यावेळेस आपल्या आरमारामध्ये 300 मोठे मोठे जहाज होते आणि जवळपास 30,000चं आरमारी दल होतं. म्हणून शिवाजी महाराजांना द फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणतात. आणि जे जलदुर्ग बांधले महाराजांनी सिंधुदुर्ग, कुर्टे बेटावर सिंधुदुर्गला जे जलदुर्ग बांधले ते इतके अप्रतिम बांधले की त्यांनी अक्षरशः त्या जलदुर्गाच्या जो बुरुज असतो, जी भिंत असते, त्याच्या पायामध्ये शिस ओतलेला आहे. शिस म्हणजे काय, आपण जे मांजा सुतत होतो ना पतंगीचा, तर त्याला जरा चिकटपणा येण्याकरता आपण जे शिस टाकत होतो ना, ते बैलाच्या बैलगाडीमध्ये भरून भरून ते द्रवरूप करून त्यांनी ओतलेला पायामध्ये, म्हणून पाणी थांबत नाही. आजही त्या भिंती तशाच्या तशा अभेद्य आहे. इथे शिवाजी महाराजांचा पुतळा 45 किलोमीटर वाढणाऱ्या वाऱ्यांनी लगेच पडतो 8 महिन्यात. शिवाजी महाराजांचा किल्ले बांधलेले आहेत, 350 वर्ष झाले, अजूनही तसेच आहे. आजच्या राज्यकर्त्यांना लाज वाटली पाहिजे की ज्या महाराजांच्या नावावर आपण खातोय, मोठे होतोय, त्या महाराजांची किती मोठी विटंबना त्यांनी आज करून टाकली. आणि त्यांना काही वाटत नाही. तिकडची उदाहरणं देतात, त्यांनी तसं केलं, यांनी असं केलं. त्यांनी शेण खाल्लं म्हणजे तुम्ही खाल्लंच पाहिजे का? असं नाही. असं नाही. जी चूक आहे ती चूक आहे. आणि चूक एवढी मोठी आहे की आपल्या महाराष्ट्रातले किती मोठे आर्किटेक्चर यांनी दुबईत बिल्डिंग बांधलेल्या आहेत, त्या पडलेल्या नाहीत 100 मजल्यांच्या. आणि 23 फुटाचा आमच्या महाराजांचा पुतळा पडतो. हे तर आम्हाला आत्महत्या करण्यासारखी गोष्ट झाली. किती लाजिरवाणी गोष्ट ही महाराष्ट्र करतात. पण आजच्या राजकारण्याने त्याचा काही सोयर सुतक नाही. हे दुर्भाग्य आहे. महाराष्ट्राचे जे सीएम आहे ते आपण असं म्हणतो की ते छत्रपती शिवाजी महाराजांना एक रिप्रेझेंट करताय, किंवा आपलं महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे, त्याला आपण रिप्रेझेंट करतो. तर मग आपण आपलं हिंदवी स्वराज्याची संकल्पना आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण घेऊन कसं महाराष्ट्राला समोर नेलं पाहिजे, म्हणजे इतिहास समजून आपण महाराष्ट्राला आणखी समोर कसं नेलं पाहिजे? सगळ्यात प्रथम असं आहे की सगळ्यात पहिले तुम्हाला मूल्य शिक्षण आजच्या पिढीला दिलं पाहिजे. आजकालच्या मुलांमध्ये जे पहिले विद्यार्थी ज्ञानार्थी होते, आता फक्त परीक्षार्थी झालेले. पुस्तकं वाचा, परीक्षा द्या, लागली तर लागली, वय निघून गेलं, डिप्रेशनमध्ये गेले, व्यसनाच्या नादी लागले, आयुष्याचा सत्यानाश झाला. आधीच्या विद्यार्थ्यांना, त्यावेळेसच्या विद्यार्थ्यांना मूल्य शिक्षण होतं, म्हणजे व्हॅल्यूज शिकवल्या जायचे. आणि ते व्हॅल्यूज असे होते की जल की शोभा कमल है, जल की शोभा पील, जल की शोभा कमल है, दल की शोभा पील, धन की शोभा धर्म है, कुल की शोभा शील. शील म्हणजे चारित्र्य. आणि जोपर्यंत युवकांच्या, आजच्या पिढीच्या अंगी ते चारित्र्य येणार नाही, तोपर्यंत राष्ट्र चारित्र्य संपन्न होणार नाही. आणि त्याकरता मी हे जे 4 ओळी सांगितल्या की जल की शोभा कमल आहे, जळाची शोभा काय आहे? कमळाचं फूल, बरोबर आहे, जळामध्ये जेव्हा उगवतं. दल की शोभा पील म्हणजे दल असतं, पील म्हणजे काय? हत्ती. कोणत्याही दलाची शोभा काय? हत्ती. दल की शोभा पील. धन की शोभा धर्म आहे. धन त्याला शोभून दिसतं ज्याच्यामध्ये धर्म आहे. आणि कुल की शोभा शील. कुळाचं नाव मोठं केव्हा होतं? जेव्हा त्याच्यामध्ये असणारे त्याचे वंशज हे शीलवान असतील. आज महाराष्ट्र म्हणा की आपला देश म्हणा, याच्यात चारित्र्याचं खूप हनन होऊन आहे. आणि त्याच्यामुळे हे जे क्राईम्स वाढतात आहे, मुलींबद्दल म्हणा, स्त्रियांबद्दल म्हणा, हे सगळं अतिशय वाईट होतं. तर त्याकरता महाराष्ट्राच्या प्रत्येक राज्यकर्त्याला जर काही करायचं असेल, त्यांनी सर्वात प्रथम चारित्र्य संपन्न पिढी निर्माण करायला पाहिजे. त्याच्याकरता काय करता येईल हे करायला पाहिजे. लाडली बहीण योजनेने काही होणार नाही. हे जे पैसे आहे 46,000 कोटी रुपये, हे जर तुम्ही विद्यार्थ्यांच्या किंवा ज्या युवा पिढीच्या चारित्र्याकरता वापरले, त्यांच्या चांगल्या शिक्षणाकरता वापरले, ते याच्यातूनच संपन्न राष्ट्र निर्माण होईल. लाडकी बहीण योजनेने काही साध्य होणार नाही. उलट हा पैसा वाया जाणार आहे, तो उपयोगात येणार नाही. राष्ट्राला गरीब बनवणार आहे.
आणि एवढा मोठा ताण अर्थव्यवस्था कोणती सहन करू शकत नाही. तर तुम्हाला जर अर्थव्यवस्था सुदृढ बनवायची असेल तर युवक हा कामाप्रती सजग झाला पाहिजे, पिढीही कामाप्रती सजग झाली पाहिजे. मला एक सांगा, 1945 साली जेव्हा जापानवर अणुबॉम्ब पडला, पूर्ण जापान बेचिराग झालं होतं. आणि आज ते आपल्या समोर आहे, सगळ्यात समोर आहे. जापान या जगाच्या 30 वर्षासमोर आहे, अमेरिकेच्याही 30 वर्षासमोर आहे. एवढी प्रचंड टेक्नॉलॉजी तिथे आहे की आज तिथे 6.7 7.6 रिश्टरचे भूकंप होता. रिश्टर स्केलवर तो भूकंप मापक दाखवतं, तरी तिच्या बिल्डिंगा पडत नाही. आपले हवेने पुतळे पडून राहिले, हवेने पुतळे पडून राहिले, आणि आपण चालू बुलेट ट्रेनच्या मागे. हेच जे आहे ना, हेच दुर्भाग्य आहे. कारण जापाननी काय केलं, सगळ्यात प्रथम आपल्या युवकांना मूल्य शिक्षण दिलं. आपल्या युवकांना सांगितलं की राष्ट्र आता तुम्हालाच उभं करणं आहे, आणि परिश्रमाने, मेहनतीने, कष्टाने त्यांनी राष्ट्र उभं केलं. त्यांनी कोणालाही फुकट काही दिलेलं नाही, आणि त्या कष्टातून आज जापान दिसतोय, बेचिराग झालेला जापान दिसतोय. असे अनेक आहे जे देश की ज्यांनी फुकट वाटू वाटू स्वतःला संपवून टाकलं. उदाहरणार्थ श्रीलंका, उदाहरणार्थ झिम्बाब्वे, यांच्या चलनाची काही आता किंमत राहिलेली नाही. का? सत्तेत येण्याकरता वाटा फुकट. त्याच्यामुळे काय झालं, लोकांच्या मध्ये कष्टाची जी आवड होती ती कमी झाली, कष्टाप्रती जे एक नम्रता व्हायला पाहिजे ती कमी झाली, आणि हळूहळू लोक होतच आहे ना भाऊ, काय करता. ही जेव्हा वृत्ती तुमच्या आमच्यामध्ये येते तेव्हा राष्ट्र हे संपन्न होत नाही, तर राष्ट्र हे गरीब होतं. आणखी छत्रपती शिवाजी महाराज जीवनातली काही स्टोरी तुम्हाला सांगू शकत असाल जे लोकांना माहिती नाही? कारण आपला इतिहास आपल्याला जास्तीत जास्त मुघलाबद्दल शिकवलेला आहे. आपल्याला इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज याबद्दल खूप कमी माहिती दिलेली आहे. तर असं काही शिवाजी महाराजांबद्दल सांगायला तर आपल्याला भरपूर सांगता येईल. आता शिवाजी महाराजांबद्दल सांगितलं जातं की ते सर्व धर्म समभावाचे प्रणेते वगैरे, असं काही नाही. खरं पाहिलं तर शिवाजी महाराजांनी त्यावेळेस अनेक मंदिरांचे जीर्णोद्धार केले, की आपल्या जे मंदिरं पाडून त्या जागी इतर धर्मस्थळ उभारले गेले. शिवाजी महाराजांनी परत आपले मंदिरं तिथे उभारले. शिवाजी महाराजांचा इतर धर्माप्रती सद्भाव होता, पण त्यांचं सर्वात जास्त प्रेम हिंदू धर्मावर होतं, आणि त्याकरताच त्यांचा जन्म झाला. जेव्हा कविराज भूषण म्हणतात की उत्तरेतले कविराज भूषण आहे, त्यांनी शिवाजी महाराजांवर जवळपास 586 छंद लिहिलेले ब्रज भाषेत, म्हणजे हिंदी भाषेत, जी एकदम शुद्ध भाषा हिंदीची. जशी आपल्या याच्यात ज्ञानेश्वरी आहे की त्याविषयी आपण अर्थ अजूनही आपल्याला लागत नाही, त्याप्रमाणे ब्रज भाषा जी आहे श्रीकृष्णाच्या त्या तिथली त्या ब्रज भाषा, या भाषेमध्ये त्यांनी शुद्ध हिंदीमध्ये 586 छंद लिहिले. आणि ते एका छंदात म्हणतात की देवल गिरावते फिरावते निसानली ऐसे डुबे राव राणे गए सब लपकी, गौरा गणपति आप आपन को देत ताप अपने ही बार सब मारी गई डुबकी, पीरा पैगंबरा दिगंबरा दिखाई दे सिद्ध की सिद्धाई गई रही बात रब की, काशी हो की कला जाती मथुरा मस्जिद होती शिवजी ना होते तो सुन्नत होतं सबकी. म्हणजे त्यावेळेस काय चालू आहे की देवळं पाडले जात आहेत, मठ पाडले जात आहेत, आश्रम पाडले जात आहेत, देवल गिरावते फिरावते निशाण आली, सगळीकडे औरंगजेबाचं निशाण दिसत आहे, निशाण आली. ऐसे डुबे राव राणे गए सब लपकी, त्यांना पाहून जे राव राणे होते म्हणजे मोठे मोठे सरदार होते, राजे होते, गए सब लपकी, हे लपकून त्यांना घाबरून पळून गेले. गौरा गणपती आप आपण को देत ताप, गौरा गणपती म्हणजे गौरी आणि गणपती, तुम्ही कुठे आहात की तुम्ही सुद्धा सुलतानांच्या भीतीने एखाद्या तळ्यामध्ये उडी मारली की काय. गौरा गणपती आप आपण को देतवा अपने ही बार सब मारी गई, पीरा पैगंबरा दिगंबरा दिखाई देत, म्हणजे पीरांमध्ये आणि त्यांच्या ज्या धर्मस्थळांमध्ये सगळ्यांना दत्त दिगंबर दिसायला लागलेले आहेत आपल्या हिंदू लोकांना. पीरा पैगंबरा दिगंबरा दिखाई देत, सिद्ध की सिद्धाई गई रही बात रब की, जे सिद्ध पुरुष होते, साधू पुरुष होते, यांना काही महत्वच राहिलं नाही. सिद्ध की सिद्धाई गई रही बात रब की, काशी हो की कला जाती, शिवाजी महाराजांनी काय केलं, काशी हो की कला जाती, मथुरा मस्जिद होती, शिवजी ना होते तो सुन्नत होतं सबकी. म्हणजे काशीची संपूर्णपणे मस्जिद झाली असती, कुठेही राहिलं नसतं, आणि शिवाजी महाराज जर जन्माला आले नसते तर सर्वांची सुन्नत झाली असती. तर सगळ्यात मोठं कार्य शिवाजी महाराजांचं जे आहे ना ते हे आहे की त्यांनी धर्म वाचवला, हिंदू धर्माचं पुनरुत्थान केलं. आणि या पुनरुत्थानातून शिवाजी महाराजांनी लोकांना लढणं शिकवलं. राखेतून तुम्ही कशी उभारी घ्यायची हे शिवाजी महाराजांनी शिकवलं. ही सगळ्यात मोठी शिकवण आहे.
शिवाजी महाराजांचं घ्यायचं असेल तर हे घ्या की जर उद्या माझ्यावर एखादं संकट आलं, जर समजा मी कर्ज काढलं कोणतं, एखाद्या बँकेचं काढलं, किंवा मी कर्ज नाही फेडू शकलो, तर मग डिप्रेशनमध्ये स्वतःला नष्ट करून घेण्यापेक्षा मी अजून काय करू शकतो, मी अजून कोणती मेहनत करून हे माझं संपूर्ण दूर करून, माझा नाश दूर करून स्वतःला परत मोठा कसा बनवू शकतो, हे शिवाजी महाराजांच्या शिवचरित्रातूनच आपल्याला शिकता येईल. आणि तेच आपण केलं पाहिजे. त्याच्याकरता शिवचरित्र वाचलं पाहिजे. म्हणजे आजकालचे जे युवा आहे, जे त्यांना चांगल्या मार्गाने जात असेल तर शिवचरित्र वाचलं पाहिजे. बिलकुल. काय आहे असं शिवचरित्रामध्ये, असं जे शिवचरित्रामध्ये काय नाही आहे. जर कोणी इंजिनियर असेल त्यांनी गडकिल्ले बघा, उत्तम सिव्हिल इंजिनियर असेल ना त्यांनी गडकिल्ले बघा. तुम्ही जेव्हा राजगडाला जाल ना तर सिव्हिल इंजिनियर जो जगातला असेल ना चांगल्यात चांगला, तो सुद्धा तोंडात बुटं घालेल. एवढं जबरदस्त शिवाजी महाराजांनी व्यवस्थापन राजगडाचं केलेलं. रायगडावर जर तुम्ही गेले तर रायगडाच्या पायथ्याशी दुष्काळ आहे, किल्ल्यावर पाणी आहे. म्हणजे 2500-2700 फूट किल्ल्यावर पाणी आहे आणि खाली दुष्काळ आहे, लोकांना प्यायला पाणी भेटत नाही. शिवाजी महाराजांनी जे निर्माण केलं की रायगडावर जेव्हा त्यांनी राजधानी बसवली तर रायगडावरती त्यांनी ज्या तलाव बांधले छोटे छोटे, त्याची क्षमता आहे 12 कोटी लिटर्स. बापरे. म्हणजे तुम्ही जर समजा जवळपास 20,000 लोक राहिले तिथे, तरी त्याची 6 महिन्याची व्यवस्था उत्तम प्रकारे होऊ शकते. हे व्यवस्थापन शिवाजी महाराजांचं. प्रत्येक वेगवेगळ्या राज्यांकरता त्यांनी जी बाजारपेठ लावलेली आहे की प्रत्येक त्या राज्यांकरता एक ऑफिस त्यांनी दिलेली आहे की जर तुम्हाला ट्रेडिंग करायचं आहे, माझ्याशी व्यापार करायचा आहे, तर तुमचं एक ऑफिस असलं पाहिजे. त्यांना एक ऑफिस उपलब्ध करून दिलं. त्या ऑफिस मार्फत सगळे व्यवहार चालवत होते. आणि युवा पिढीने अजून घ्यायचं असेल तर जलदुर्ग व्यवस्थापन बघा की एवढे वर्ष झालं कसं काय आज किल्ले उभे आहेत. इकडे मी आता सैल पुतळे पडून राहिले, आपले घरं पडतात, पण किल्ले आजही उभेच आहेत. दुसरं शिवाजी महाराजांचं घेतलं मूल्य शिक्षण की कमीत कमी आयुधांमध्ये किंवा कमीत कमी साधन संपत्तीमध्ये तुम्ही मोठे कसे होऊ शकता. काय होतं जेव्हा औरंगजेबासोबत लढत होते, तुमचं सैन्य किती होतं, तुमचा जो पैसा किती होता, नाहीच्या बरोबरीनंच. बरोबर. मग त्यांनी ते कसं मॅनेज केलं, हे सगळं व्यवस्थापन कौशल्य जे आहे ना, हे आजच्या युवकांनी जर शिकायचं असेल तर शिवचरित्र वाचलं पाहिजे. तुमच्या मनाला उभारी मिळेल. तुम्ही जर कधी डिप्रेशनमध्ये आले असाल, शिवचरित्र वाचा, डिप्रेशन तुमचं चाललं जाईल. सतत वाचा, तुम्हाला नवीन नवीन गोष्टी कळत जातील. सोपं नाही हो. एखादं राज्य गेल्यानंतर जेव्हा 1680 साली शिवाजी महाराजांचं निधन झालं, त्यानंतर जवळपास 1818 पर्यंत हे राज्य लढलेलं आहे. आता असं वाटलं औरंगजेबाला बस शिवाजी महाराज गेले, आता हे राज्य माझं. 9 वर्ष संभाजी राजांनी झुंजवलं. संभाजी महाराजांची क्रूर हत्या केली औरंगजेबानी. त्याला वाटलं हे राज्य माझं आहे. लगेच राजाराम महाराज उभे राहिले, संताजी धनाजी उभे राहिले, त्यांनी लढवलं. 1700 पर्यंत राजाराम महाराजांचा मृत्यू झाला. मग परत औरंगजेबाला वाटायला लागलं की हे राज्य माझं आहे. छत्रपती राजाराम महाराजांची पत्नी ताराराणी उभी राहिली. तिने 1707 पर्यंत झुंजवलं. शेवटी मराठ्यांना जिंकण्याचं ध्येय बाळगत भिकारी होऊन औरंगजेब अहमदनगरच्या भिंगार गावी भंगार होऊन गेलेला आहे की ज्यावेळेस त्याच्याजवळ कोणी नव्हतं. ही जी ताकद होती ही शिवाजी महाराज या एका व्यक्तीच्या विचारात होती. व्यक्ती मरून जातो, विचार कधी मरत नाही. आजही जिवंत आहेत, आजही आपल्या सर्व आजही विचार आहेत. म्हणूनच जेव्हा व्हिएतनामचे येतात राष्ट्रपती आले होते हो ची मिन, तर ते भारतात आल्यावर त्यांनी जेव्हा दिल्लीला आले तर त्यांनी विचारलं की मला रायगड कुठे आहे, मला शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्यायचं आहे. तर दिल्लीवाले विचारायला लागले बा तुम्हाला काय करायचं इथे बा शिवाजी महाराजांचं दर्शन नाही, कारण त्यांचा काय शिरस्ता होता, आल्यानंतर महात्मा गांधीची समाधी इथे वगैरे न्यायचे ते दर्शनाला. आता हा पहिला दिसून आला राष्ट्रपतीकडे, मला बा जायचं आहे रायगडावर. तर त्यांनी विचारलं असं का, तर म्हणे आम्ही शिवाजी महाराज वाचलेले आहेत. जेव्हा आमचं अमेरिकेसोबत युद्ध चालू होतं, जवळपास ते युद्ध चाललं 6 ते 7 वर्ष अमेरिकेसोबतच. जेव्हा आमचं युद्ध चालू होतं तेव्हा आम्ही जगभरातल्या जे सर्वात टॉपचे सेनानी आहे, कमांडर आहेत, त्या सगळ्यांच्या चरित्राचा अभ्यास केला आहे म्हणे. पण आम्हाला
जिंकवलं तो एकच सेनापती आहे म्हणे, एकच सेनानी आहे, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आम्ही यांच्यानुसार चाललो म्हणून अमेरिकेला हरवलं म्हणे. कारण आमच्या जो काय होतं, भाले बंदुका साध्या होत्या, धनुष्यबाण होते, त्यांच्या जो काय नव्हतं, विमान होते, सगळे होते, पण तरी आम्ही जिंकलो. कारण काय, एकच, जी महाराजांनी शिकवण दिलेली आहे त्याच्यानुसार आम्ही लढलो की राष्ट्र हे सर्वोपरी, राष्ट्रासमोर काहीच नाही, देश हा देव असे माझा, ही संकल्पना शिवाजी महाराजांनी मावळ्यांमध्ये रुजवली आणि ती आपल्याला आजही स्वीकार्य आहे. मावळ्यांनी आपलं रक्त देऊन गड किल्ले उभारले. त्यानंतर आज आपण बघतो गड किल्ल्यावर आपलं प्रेम प्रकरण लिहिलेलं आहे, दारूच्या बॉटला पडलेल्या आहे, गड किल्ले कोसळून राहिले. त्यामुळे आपण गड किल्ले आपले कसे जोपासले पाहिजे आणि सरकार याच्यात काय करू शकते? सगळ्यात पहिले तर जे हे गड किल्ल्यांवरती हे जे घाणेरडे कामं करतात तरुण, जर महाराज असते तर टकमक टोकावरून यांचा तर कडेलोटच केला असता. कारण मला सांगा, जवळपास एवढे हजारो मावळे धारातीर्थी पडले, एका तरी मावळ्याने आपलं नाव लिहिलंय का? नाही, कोणाचंच गडावर. स्वतः शिवाजी महाराजांनी कुठे नाव लिहिलंय का गडावर? फक्त एकाच ठिकाणी नाव आहे, रायगडला जगदीश्वराचं मंदिर आहे आणि शिवाजी महाराजांची समाधी आहे, तिच्या पायरीला नाव आहे. तर जेव्हा रायगड बांधून झाला त्यावेळेस हिरोजी इंदोलकरांनी तो बांधला. तर महाराज म्हणाले की बाबा हिरोजी, तुम्ही इतका सुंदर बेलाग असा रायगड बांधला, तुम्हाला काय देऊ, काय पाहिजे ते मागा, हिरे माणके मोती जमीन जुमला जे पाहिजे ते मागा. त्यावेळेस हिरोजी इंदोलकरांनी म्हटलं की महाराज, तुमचे आशीर्वाद माझ्या डोक्यावर आहे, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे, पण जर तुम्हाला द्यायचंच असेल तर एकच गोष्ट मला द्या महाराज, नाही म्हणू नका. तर म्हणे तुम्हाला जे पाहिजे असेल ते मागा. तर त्यांनी सांगितलं की महाराज, जेव्हा तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनाला जाता आणि जगदीश्वराच्या दर्शनाला जाताना जी पायरी आहे त्या पहिल्या पायरीवर मला माझं नाव पुरायचं आहे. तर म्हणे हे काय मागून आले तुम्ही हिरोजी? हो, मी तुम्हाला सगळं द्यायला तयार आहे, तुम्ही काय मागताय तर पायरीवर ना? हो म्हणे महाराज, कारण जेव्हा तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनाला जाल त्यावेळेस तुमचा जो पाय माझ्या पायरीवर पडेल, मी असं समजेल की तो तुमचे चरण माझ्या मस्तकावर पडतात आहे. म्हणजे साक्षात शंभूदेवानी त्या नंदीच्या डोक्यावर चरण ठेवलेले आहेत आणि तीच माझ्याकरता सगळ्यात मोठं बक्षीस आहे. तर दोघांच्याही डोळ्यातून पाणी आलेलं आहे. आणि या प्रकारे किल्ले जोपासले त्या लोकांनी. आणि जेव्हा इच्छित तरुण म्हणतात जय भवानी जय शिवाजी जोरदारी नुसते ओरडतात, पण किल्ल्यावर जातात तर किल्ले विद्रूप करतात. कोणतं ते बदाम काढून ठेवतात आणि काय शस्त्र काढून ठेवतात त्याच्यात, म्हणजे ब्रह्मास्त्रापेक्षाही ते शस्त्र मोठं असतं. म्हणजे त्यांना खरं पाहिलं तर तरुण तरुणींना लाज वाटली पाहिजे की हे आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेली स्फूर्तीस्थळ आहे, ही शक्तीस्थळ आहे. तिथे जाऊन शक्ती घ्यायची, तिथे जाऊन स्फूर्ती घ्यायची, तिथे जाऊन प्रेरणा घ्यायची. हे तिथे जाऊन काय करतात आहे, तर आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेली, स्वतःच्या रक्ताने निर्माण केलेली कलाकृती हे विद्रूप करून राहिले. जे जातील त्यांचे कोणते तरी पूर्वज असतील ना. पण पानिपतावर जे 1 लाख मराठी धारातीर्थी पडले, तर महाराष्ट्रातला असं एक गाव नव्हतं ज्या घरातला माणूस मेला नाही. तुमच्या सुद्धा पूर्वजांचं रक्त ज्या गड किल्ल्यांवर सांडलेलं आहे आणि तुम्ही त्याला विद्रूप करून राहिले, म्हणजे तुम्ही स्वतःचं हृदय विद्रूप करून राहिले. गड किल्ले आपल्या बापाची जहागीर नाही, छत्रपती शिवाजी महाराजांची जहागीर आहे आणि आपण ते जपले पाहिजे. बिलकुल जपले पाहिजे. ती आपली सगळ्यात मोठी संपत्ती आहे. आपल्या संपत्तीला आपण विद्रूप करतो का? आपण पुढच्या पिढीला दाखवायचं काय? पुढची पिढी म्हणेल ना की तुम्ही काय केलं, फक्त फोटो दाखवायचे हे आमचे गड किल्ले, बस. ती तर आपल्या अंगावर थुकेल ती पुढची पिढी की तुम्ही आमच्यासाठी काहीच ठेवलं नाही. आणि त्याकरता जर त्यांना पाहावंसं असं वाटत असेल तर त्याकरता किल्ल्यांची जोपासना झाली पाहिजे, किल्ले जोपासले पाहिजे. हे जे हजारो कोटी वाटल्या जातात त्या याच्या जागी गड किल्ले वाचवा. पुढच्या पिढीला जेव्हा त्यांच्या स्फूर्तीची प्रेरणेचे केंद्र दिसतील ना, ते स्वतः मेहनत करायला लागतील, काही गरज नाही त्यांना कोणत्या भीतीची. तर या भावनेतून, पवित्र भावनेतून आपण आपल्या पूर्वजांचं जे त्यांनी पराक्रम गाजवला तो जतन करणं शिकलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की अंगावर काटे येतात. बरोबर. तर आज आपण इतिहासावर बोललो, छत्रपती शिवाजी महाराजवर बोललो, विदर्भावर बोललो. तर आपण तुम्हाला एक पुन्हा चॅनलवर घेऊन आणि आपण पुढच्या छत्रपती संभाजी महाराज बद्दल जाणून घेऊ. बिलकुल. तर तुम्ही आज आमच्यासोबत आले, आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. मला बोलावलं इथं त्याबद्दल तुमचे सुद्धा आभार.